नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य करिअर अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। मानसशास्त्राची महाउजळणी बघा, कमी वेळेत आपण 100 प्रश्न आणि जास्त प्रश्न जेवढे जास्त होईल तेवढे आपण प्रश्न घेणार आहोत आणि आपण परीक्षेला जाता जाता 100 प्रश्नाचं महाउजळणी करून घेणार आहोत। तसेच मागील परीक्षेला खूप वेळा हे प्रश्न विचारलेले आहेत बघा। शैक्षणिक आणि सामाजिक आणि प्रारंभिक मानसशास्त्र याविषयी आपण हे प्रश्न घेणार आहोत बघा। प्रश्न क्रमांक पहिला, वाढ व विकास यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर कोणते सत्य आहे बघा। वाढ ही संज्ञात्मक असते तर विकास गुणात्मक असतो। वाढ ही आजीवन चालते तर विकास ठराविक काळात थांबतो। वाढ आणि विकास दोन्ही पूर्णपणे बाह्य घटक आहे। वाढ ही विकासाची भाग नाही। तर याचं योग्य उत्तर आहे वाढ ही संज्ञात्मक असते तर विकास हा गुणात्मक असतो। हे लक्षात घ्या। ऑप्शन क्रमांक अ हे त्याचं योग्य उत्तर होईल। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, बालकाच्या विकासाचा पहिला टप्पा कोणता असतो? ऑप्शन क्रमांक अ किशोरवयीन, ब बालपण, क शैश अवस्था, ड गर्भावस्था। तर बालकांच्या विकासाचा पहिला टप्पा बघा कुठं असतो? तर ऑप्शन क्रमांक ड गर्भावस्थेमध्ये असतो। काय कुठं? ऑप्शन क्रमांक ड गर्भावस्थेमध्ये बालकांचा विकासाचा पहिला टप्पा असतो। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करतो? कोणता घटक आहे तो बालकांच्या विकासावर करतो? तर अ अनुवंशिकता, ब पर्यावरण, क अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे आंतरक्रिया, ड केवळ शाळा। बघा, बालकांच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करतो ऑप्शन क्रमांक क अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे आंतरक्रिया, हे त्याचं योग्य उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या संज्ञात्मक विकासाचा टप्पा कोणता? अ संवेदी पेशीय, ब पूर्व कार्यकारी टप्पा, क मूर्त कार्यकारी टप्पा, ड औपचारिक कार्यकारी टप्पा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मूर्त कार्यकारी टप्पा, हे त्याचं योग्य उत्तर होईल। यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा, पियाजेच्या मते संज्ञात्मक रचनामधील बदल काय आहे? तर ऑप्शन क्रमांक अ समतोलन, ब सातत्य, क स्कीमा आणि ड आत्मसातकरण। याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक क स्कीमा, हे त्याचं योग्य उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक क। यानंतर प्रश्न क्रमांक सहावा, एरिक्सन च्या माणसो सामाजिक विकास सिद्धांतानुसार प्रयत्न न्यूनगंडन हा टप्पा कोणत्या वयोगटाचा आहे? बघा, अ 1 ते 13 वर्ष, ब 3 ते 6 वर्ष, क 6 ते 12 वर्ष, ड 12 ते 18 वर्ष। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 6 ते 12 वर्ष, हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा, लैंगिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? तर कोणी मांडला? अ जीन पियाजे, ब लॉरेन्स कोहलबर्ग, क सिग्मंड फ्राईड, ड B.F. स्किनर। तर लैंगिक विकासाचा सिद्धांत ऑप्शन क्रमांक क सिग्मंड फ्राईड यांनी मांडला। ऑप्शन क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा, समिष्ट विकासाचे क्षेत्र ही संकल्पना कोणी मांडली? म्हणजे झडपीडी। बघा, ऑप्शन क्रमांक अ पियाजे, ब वायगोत्स्की, क ब्रुनर आणि ड स्किनर। तर याचं कोणी संकल्पना मांडली जीपीडीची? ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे, वायगोत्स्कीनी काय केलं? जीपीडीची संकल्पना मांडली। यानंतर प्रश्न क्रमांक 9वा, कोहलबर्ग च्या मते नैतिक विकासाचा पारंपरिक स्तर कोणता? पारंपरिक स्तर काय दर्शवतो? तर ऑप्शन अ शिक्षेच्या भीतीने नियम पाळणे, वैयक्तिक नफ्यासाठी कार्य करणे,
सामाजिक नियम व कायद्यांचे पालन करणे आणि वैयक्तिक तत्वावर आधारित निर्णय घेणे. याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क, सामाजिक नियम व कायद्याचे पालन करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10, बालकाचा भावनिक विकास कोणत्या काळात सर्वाधिक होतो? बघा, भावनिक विकास कोणत्या काळात होतो? तर याचं योग्य उत्तर काय आहे? बघा, ऑप्शन क्रमांक अ, शैश अवस्था, ब, पूर्व बालपण, क, उत्तर बालपण आणि ड, किशोर वयीन. बघा, भावना कधी माणसाची उद्दीपक होती? तर ऑप्शन क्रमांक ड हे त्याचं योग्य उत्तर आहे, किशोर वयात. कोणत्या वयात? किशोर वयात. हे ध्यानात घ्या, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11, काय बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक फरक याविषयी आपण थोडं हे बघणार आहोत. बघा, प्रश्न 11, बुद्धिमत्ता ही एकच क्षमता नसून ती अनेक क्षमतांचा संच आहे असे कोणी म्हटले? तर कोणी म्हटले? अ, स्पियरमन, ब, थर्स्टन, क, गार्डनर आणि ड, पियाजी. तर कोणी म्हटलं? त्याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक क, गार्डनर यांनी बुद्धिमत्ता ही एकच क्षमता नसून ती अनेक क्षमताचा संच आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12, हवर्ड गार्डनर यांनी मांडलेल्या बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत खालीलपैकी कशाचा समावेश नाही? बघा, अ, भाषिक बुद्धिमत्तेचा, ब, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, क, संगीतात्मक बुद्धिमत्ता, ड, रानटी बुद्धिमत्ता म्हणजे रचनात्मक बुद्धिमत्ता. हे लक्षात ठेवा. याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक ड, रचनात्मक बुद्धिमत्ता किंवा रानटी बुद्धिमत्ता हे त्याचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, IQचा सामान्य विस्तार काय आहे? बुद्ध्यांकाचा सामान्य बुद्धिमत्ताची काढण्यासाठी सामान्य विस्तार काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 90 ते 110 ब हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, भावनात्मक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? तर ऑप्शन क्रमांक अ, अल्फ्रेड बिने, डॅनियल गोलमन, क, गार्डनर, ड, थॉर्नडाईक. तर कोणी केली ही भावनात्मक बुद्धिमत्ता लोकप्रिय? तर डॅनियल गोलमन. ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16, वर्गात विद्यार्थ्यांमध्ये आढळणारा वैयक्तिक फरक शिक्षकांसाठी काय आहे? अ, एक समस्या आहे, एक आव्हान आहे, एक संसाधन आहे आणि ड, दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट आहे. बघा, आता शिक्षकामध्ये जर वैयक्तिक फरक शिक्षकांसाठी काय असतो? विद्यार्थ्यांमध्ये असलेला जो फरक हा वैयक्तिक शिक्षकांसाठी काय असतो? तर एक संसाधन असतो. ऑप्शन क्रमांक क. काय? ऑप्शन क्रमांक क, एक संसाधन असतं. यानंतर प्रश्न क्रमांक 17, मुलांच्या वैयक्तिक फरकांचा आदर करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर अ, सर्व मुलांसाठी समान अभ्यासक्रम वापरावा, ब, केवळ हुशार मुलांवर लक्ष केंद्रित करावे, क, अध्यापन पद्धतीत विविधता आणावी, ड, मुलांचे वेगळे गट करून त्यांना शिकवावे. काय करायचं मग? कोणता योग्य पर्याय आहे? बघा, ऑप्शन क्रमांक क, अध्यापन पद्धतीत विविधता आणावी म्हणजे मुलांच्या वैयक्तिक फरकांचा आदर कर. प्रश्न क्रमांक 18, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कोणी केले मग अंतर्मुखी आणि बहिर्मुखी? फ्राइड, युंग, आयझॅक आणि कॅटल. तर याचं योग्य उत्तर आहे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी म्हटलं की युंग या जंग हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती चाचणी
व्यक्तिमत्व मोजण्यासाठी वापरली जाते. बघा कोणती चाचणी वापरली जाते मग? अ बिनेट सायमन चाचणी, ब क्वेस्टलर चाचणी, वेक्सलर चाचणी, क रोशार्कशाहीच्या डागांची चाचणी आणि ड थर्स्टन चाचणी. मग याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. काय? रोशार्कशाहीच्या डागांची चाचणी. ऑप्शन क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 20. प्रतिभावंत म्हणजे एकदम हुशार बुद्धिमत्ता साधारणतः किती असते? ह्या मुलांची बुद्धिमत्ता, प्रतिभावंत विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता साधारणतः किती असते? तर किती असते? प्रतिभावंत म्हणजे अति कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं. मग याचं योग्य उत्तर काय आहे बघा, सांगा बरं. कोण सांगतं? कमेंट करून याचं उत्तर मला सांगा. बघा ऑप्शन क्रमांक अ 80 ते 90, ब 110 ते 120, क 120 ते 130 आणि ड 130 पेक्षा जास्त. त्याचं योग्य उत्तर आहे ड 130 पेक्षा जास्त. यानंतर बघा यानंतरचा भाग क्रमांक 3, शिकणे आणि अध्यापन शास्त्र म्हणजे लर्निंग अँड पॅडागॉजी. यावर आपले मानसशास्त्राचे प्रश्न मागील परीक्षेला विचारलेले आहेत. क्रमांक 21, शिकणे लर्निंग म्हणजे काय? तर काय? माहिती लक्षात ठेवणे, ब वर्तणुकीत होणारा कायमस्वरूपी बदल, क परीक्षा उत्तीर्ण होणे, ड पुस्तक वाचणे. बघा आपण शिकतोय म्हणजे काय होतो? तर माहिती लक्षात ठेवण्यासाठी शिकतोय का? नाही. वर्तणुकीत बदल होणारा कायमस्वरूपी बदल. ओके, ही प्रश्न मला योग्य वाटतो. ऑप्शन क्रमांक ब. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिकतो का? नाही. पुस्तक वाचण्यासाठी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ब. यानंतर प्रश्न क्रमांक 22, अभिजात अभिसंधानचा सिद्धांत कोणी मांडला? तर कोणी मांडला? बघा B.F. स्किनर, आयव्हन पॅव्लोव, थॉर्नडाईक, वायगोत्स्की. तर अभिजात अभिसंधानचा सिद्धांत पॅव्लोव यांनी मांडला. कोणी मांडला? पॅव्लोव. आयव्हन पॅव्लोव. ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 23, स्किनरचा साधक अभिसंधान सिद्धांत कशावर भर देतो? कशावर भर देतो? तर बघा उद्दीपक, प्रतिसाद, प्रबलन आणि निरीक्षण. मागील TETला हा प्रश्न विचारलेला आहे. तर कशावर भर देतो? ऑप्शन क्रमांक क प्रबलनावर साधक अभिसंधान सिद्धांत भर देतो. ऑप्शन क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 24, प्रयत्न प्रमाद हा शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडला प्रयत्न प्रमाद? बघा आपण सर्व विद्यार्थ्यांनी DEDला शिकलेलो आहोत, त्यामुळं कोणालाही प्रश्न येणार नाही असं नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न येईलच. तर मला हा प्रश्न सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 25, कोहलरने शिकण्याचा कोणत्या सिद्धांतावर संशोधन केले? बघा कोहलर. तर कोहलरने कोणत्या सिद्धांतावर शिकण्यावर सिद्धांतावर संशोधन केले? तर अभिसंधान, प्रयत्न प्रमाद आणि मर्मदृष्टी निरीक्षण. बघा योग्य उत्तर आहे मर्मदृष्टी. कोहलरची मर्मदृष्टी हे लक्षात ठेवा. परीक्षेला मागील परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तसे सगळेच विचारलेले आहे, पण असे प्रश्नावर जास्तच भर असतं परिषदेचं, त्यामुळं हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26, अल्बर्ट बांदुरा यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? बघा अ संज्ञात्मक विकास, ब सामाजिक शिकणे आणि निरीक्षण करणे शिकणे, ब क भावनिक विकास आणि ड नैतिक विकास. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सामाजिक शिकणे व निरीक्षण शिकणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, अध्यापन हे शिकणाऱ्याला मदत करणारे असावे असे ब्रुनरने म्हटले. कोणी? ब्रुनरने. हे लक्षात घ्या.
ब्रुनरने काय म्हटले? अध्यापन शिकणाऱ्याला मदत करणारे असावे. ह्या संकल्पनेवर भर दिला. कोणत्या संकल्पनेवर ब्रुनरने भर दिला? मग कोणत्या? तर अ पाठांतर, ब शोधक शिकणे, क कठोर शिस्त, ड केवळ व्याख्यान पद्धती. तर यांनी ऑप्शन क्रमांक ब शोधक शिकणे म्हणजे शोधून शिकणे या संकल्पनेवर भर दिला. कोणी दिला? तर ब्रुनरने. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. वर्गात मुलांनी कृती करून शिकावे या विचाराचे समर्थक कोण होते? तर अ पियाजे, ब जॉन ड्यूई, क फ्राईड, ड स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब जॉन ड्यूई. वर्गात मुलांनी कृती करून शिकावे याचे समर्थक जॉन ड्यूई हे होते. प्रश्न क्रमांक 29. मुलांमध्ये प्रेरणा मोटिवेशन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत प्रभावी आहे? तर बघा, केवळ शिक्षा करणे, ब स्पर्धा निर्माण करणे, क कौतुक आणि प्रबलन देणे, ड मुलांना घाबरवणे. बघा, मुलांना प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? मुलांच्या पाठीवर थाप देतो. मग त्या मुलांना काय भेटतं? कौतुकाची थाप आणि प्रबलन भेटते, म्हणजे आत्मविश्वास वाढतो. मग याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कौतुक आणि प्रबलन देणे. हे त्याचं. क्रमांक 30. शिकण्याच्या प्रक्रियेत सराव कशासाठी आवश्यक असतो? अ पाठांतर करण्यासाठी, वर्तणूक कायमस्वरूपी बदलण्यासाठी, क वेळ घालवण्यासाठी, ड केवळ शिक्षकाला आनंद देण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक ब वर्तणूक कायमस्वरूपी बदलण्यासाठी. बघा, आपण शिक्षण म्हणजे सराव कशासाठी करतो? आपल्या वर्तनामध्ये कायमस्वरूपी बदल घडवण्यासाठी. आपण पाठांतरासाठी करतो का सराव? नाही. वेळ घालवण्यासाठी करतो का? नाही. किंवा शिक्षकाला आनंद देण्यासाठी करतो का? नाही. आपल्या स्वतःमध्ये कायमस्वरूपी बदल होण्यासाठी आपण सराव करतो. प्रश्न आहे समावेशी शिक्षण आणि बाल हक्क याविषयी आपण प्रश्न पाहणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे क्रमांक 31. समावेशी शिक्षण म्हणजे काय? तर समावेशी शिक्षण म्हणजे अ केवळ सामान्य मुलांना एकत्र शिकवणे, ब केवळ अपंग मुलांना एकत्र शिकवणे, क सर्व प्रकारच्या मुलांना सामान्य आणि विशेष गरजा असणारी एकत्र शिकवणे, ड केवळ हुशार मुलांना वेगळ्या वर्गात शिकवणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सर्व प्रकारच्या मुलांना सामान्य आणि विशेष गरजा असणारी एकत्र शिकवणे. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम RT कधी लागू करण्यात आला? तर कधी करण्यात आला? ऑप्शन क्रमांक क 2010. कधी? 2010 साली RT लागू करण्यात आला. यानंतर प्रश्न क्रमांक 34. RT अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी काय तरतूद आहे? 6 वर्षापर्यंत सक्तीचे शिक्षण, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे, माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे, उच्च शिक्षण मोफत आणि सक्तीचे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे. हे 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी तरतूद आहे. क्रमांक 35. अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम कधी संमत झाला? तर कधी संमत झाला? 1995, 2015, 2016 आणि 2020. बघा, अपंग व्यक्ती अधिकार. तर याचं योग्य उत्तर आहे बघा 2016 ऑप्शन क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36. समावेशी शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असावी? तर अ कठोर शिस्त लावणे, ब सर्व मुलांच्या गरजा समजून घेणे व त्यात पूर्ण करणे, क केवळ सामान्य मुलावर लक्ष केंद्रित करणे, ड विशेष गरजा असणाऱ्या मुलांना वर्गाबाहेर ठेवणे. बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सर्व मुलांच्या गरजा समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे हे समावेशी शिक्षणाचे भूमिका आहे.
नंतर प्रश्न क्रमांक 37, वर्गातील विविधता शिक्षकांसाठी काय आहे? अ एक समस्या, ब एक साधन, क एक आव्हान, ड अडथळा. बघा, वर्गातील विविधता म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, एक साधन आहे. हे त्याचं योग्य उत्तर आहे. क 38, बाल हक्क संवर्धनासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर कोणती? अ युनेस्को, ब युनिसेफ, क WHO, ड ILO. तर कोणती संस्था आहे का ती बाल हक्क संवर्धनासाठी काम करते? कोणती संस्था अशी? युनिसेफ. ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणते बाल हक्कांचे उल्लंघन आहे? अ बालमजुरी, ब बालविवाह, क शिक्षणापासून वंचित ठेवणे, ड वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, बाल हक्कांचे उल्लंघन, बालमजुरी सुद्धा आहे, बालविवाह सुद्धा आहे आणि शिक्षणापासून वंचित ठेवणे हे सुद्धा आहे. मग याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व. हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 40, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी वर्गात काय सुविधा असाव्यात? विशेष गरजा. मग अ रॅम्प आणि अनुकूलित फर्निचर, ब विशिष्ट अध्यापन पद्धती, क सहाय्यक तंत्रज्ञान आणि ड वरील सर्व. बघा, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी वर्गात कोणकोणत्या सुविधा असाव्यात? मग रॅम्प, अनुकूलित फर्निचर सुद्धा गरजेचं आहे, अध्यापन पद्धती सुद्धा गरजेची आहे आणि सहाय्यक तंत्रज्ञान सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा जो भाग आहे आपला, मूल्यमापन आणि अध्यापन पद्धती. प्रत्येक घटकावर आपण 10 प्रश्न विचारलेले आहेत आणि या घटकावर सुद्धा 10 प्रश्न आहे. बघा, यानंतर 41वा प्रश्न आहे, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन मध्ये कशाचा समावेश होतो? अ केवळ आकारिक मूल्यमापन, ब केवळ संकलित मूल्यमापन, क आकारित आणि संकलित मूल्यमापन, ड केवळ वार्षिक परीक्षा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, आकारिक आणि संकलित मूल्यमापन हे दोन्ही सुद्धा काय असतं? सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनामध्ये समावेश होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 42, मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय आहे? अ मुलांना नापास करणे, ब शिकण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी सुधारणे, क मुलांची तुलना करणे, ड केवळ श्रेणी देणे. बघा, मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय असतो? तर ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, शिकण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी सुधारणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या त्रुटी असतील त्या आपण मूल्यमापन करण्यासाठी त्या त्रुटी सुधारल्या पाहिजेत. हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती प्रक्रियेवर भर देते? मूल्यमापन पद्धतीमध्ये कोणत्या प्रक्रियेवर आपण भर देतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक अ वार्षिक परीक्षा, ब आकारिक मूल्यमापन, क संकलित मूल्यमापन, ड केवळ लेखी परीक्षा. तर कोणत्या प्रक्रियेवर आपण भर देतो? तर आकारिक मूल्यमापन. यावर ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44, अध्यापन पद्धती निवडताना शिक्षकाने कशाचा विचार करावा? अ केवळ अभ्यासक्रमाचा, ब केवळ मुलांच्या वयांचा, क मुलांचे वय, क्षमता आणि विषयाचे स्वरूप याचा, आणि ड केवळ स्वतःच्या आवडीचा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? बघा, केवळ मुलांच्या वयाचा विचार करूनच आपण अध्यापन पद्धती निवडावी. हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, व्याख्यान पद्धती लेक्चर मेथड केव्हा प्रभावी ठरते? अ लहान मुलांना शिकवताना, ब मोठी माहिती
कमी वेळेत द्यायची असल्यास, क मुलांना कृती करून शिकवताना, ड हुशार मुलांसाठी. याचं योग्य उत्तर काय आहेत? लहान मुलांना शिकवताना. यावेळेस व्याख्यान पद्धती प्रभावी ठरते. ऑप्शन क्रमांक अ. काय? लहान मुलांना शिकवताना ही व्याख्यान पद्धती प्रभावी असते. प्रश्न क्रमांक 46. प्रकल्प पद्धती कोणाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे? प्रकल्प पद्धती कोणाच्या तत्वज्ञानावर? तर बघा, अ जॉन ड्यू, ब गांधीजी, क पियाजे आणि ड कोहलर. बघा, जॉन ड्यू यांच्या तत्वज्ञानावर प्रकल्प पद्धती अवलंबून आहे. ऑप्शन क्रमांक अ हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. वर्गात मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? अ मोठ्या आवाजात ओरडावे, ब फलक कोरा ठेवावा, क अध्यापन साहित्याचा वापर करावा आणि कृती आधारित शिकावे, ड मुलांना कठोर शिक्षा करावी. बघा, वर्गात मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षकांनी ऑप्शन क्रमांक क अध्यापन साहित्याचा वापर करावा आणि कृती आधारित शिकवावे हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क. प्रश्न क्रमांक 48. व शिक्षकाच्या अध्यापनाचा मुख्य हेतू काय असावा? अ केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे, ब मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत करणे, क मुलांना चांगले गुण मिळवून देणे, ड केवळ स्वतःची प्रतिष्ठा वाढवणे. तर याचा शिक्षकाच्या अध्यापनाचा मुख्य हेतू काय असावा? तर ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे.